कुठल्या गाडीतल्या आहेत? तुम्ही तुमचा ताफा कमी केलाय का? ईव्ही गाडी वापरणार आहात का? हे बघा, मी माझा ताफा मुळात कमीच होता. माझ्याकडे एक इनोवा आहे आणि एक पोलीसची गाडी आहे. यापेक्षा माझा कोणताही मोठा ताफा नाहीये आणि मला त्याची आवश्यकताही नाही. म्हणून मोदी साहेबांनी आवाहन करण्याच्या पूर्वीच माझा ताफा कमी आहे आणि ईव्ही गाडी घेणे किंवा हे डिझेल वापरणे हा याच्यात जास्त फक्त ताफा नसावा. अनावश्यक गाडी, पीएला गाडी, पीएचे पीएला गाडी, पीएसला गाडी, त्या सचिवाला गाडी आणि उगाच तरी सगळेजण एकमागं एक जे चालतात 10-12 गाड्या घेऊन, त्या गाड्या कमी झाल्या पाहिजे. हे जे काही सांगितलेलं आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आम्ही करू देऊ. बाईकवर आलेले आहेत, सुद्धा न जाण्याचं आवाहन केलेलं आहे, परदेशात न जाण्याचं आवाहन केलंय. कुठूनही कारणास्तव सुद्धा जावं लागलं तरी तुमचा काय या बाबतीतलं पुढचं प्लॅनिंग आहे? हे बघा, परदेशात जाण्यासाठी तुम्हाला मुख्यमंत्र्याची परमिशन यासाठी घ्यावी लागेल की तुम्ही एखाद्या फिरायला जात असताना तुमचा जो काही इथलं चलन जे आहे ते परदेशात जाऊन खर्च करणार आहात. मग जर तुम्हाला एवढं फिरण्या बिरण्याच्या याच्यासाठी चलन तुमचा जर खर्च होत असेल तर ते थांबवलं पाहिजे. आपलं चलन, भारतातलं चलन परदेशात जाण्यापेक्षा या ठिकाणी त्याचा वापर चांगल्या प्रकारे झाला पाहिजे. आणि जगातले लोक आपल्याकडे येतात, आपला देश पाहायला येतात. आपण का आपला देश पाहू नये? म्हणून इथलच्या इथंच पर्यटन करणं हे कधीही उत्तम. इम्तियाज जलील यांना आरोपी केलं पाहिजे असे त्यांनी सुद्धा मागणी केली. देशद्रोहाची ऍक्टिव्हिटी त्यांनी केली. नाशिकच्या प्रकरणामध्ये अत्यंत गांभीर्याने घ्यायची गरज आहे. मी हे वैयक्तिक कुणाचं भांडण नाहीये. ती निदा खान 35 दिवस माझ्या संभाजीनगरमध्ये होते. एका नगरसेवक, एमआयएमच्या नगरसेवकाच्या घरी आरोपी असलेल्या महिलाला साथ देणं, तिला लपवणं आणि तपासामध्ये अडथळा आणणं यासाठी मतीन पटेलला अटक केलेली आहे. आणि तसेच त्याला लपवण्यासाठी इम्तियाज जलीलने ज्या पद्धतीने त्याला सपोर्ट केलेला आहे, रात्री 12 वाजता जाऊन भाषण केलेलं आहे, तुझं घर पडलं तरी हरकत नाही, मी तुला नवीन घर बांधून देईल, तुला पुन्हा नगरसेवक करेल, हे जे काही प्रलोभन आहेत हे त्या गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचे आहेत. म्हणून इम्तियाज जलीलला अटक झालीच पाहिजे. ही मागणी मी आता कॅबिनेट झाल्याबरोबर मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे. तसंच एसआयटी चौकशीची मागणी सुद्धा करणार. सर, आपण मराठी पाट्यांचा आग्रह धरतोय, रिक्षा चालकांना सुद्धा मराठी बोलायला भाग पडतोय. मात्र आज विधान परिषदेचे आमदार शपथविधी करतायत. निशांत सिद्दीकींनी इंग्रजीतून शपथ घेतली आहे. जे लोकप्रतिनिधी आहेत ते मराठी भाषेचा वापर करत नाहीत का? काही लोक जाणून बुजून मराठीचा विरोध करून आम्ही कसे या महाराष्ट्र द्वेषी आहोत, द्वेष्टे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. आम्हाला नाही बोलायचं, आम्हाला वंदे मातरम नाही म्हणायचं, असा काही लोकांचा जो आग्रह आहे, मला वाटतं तो सगळ्यात चुकीचा आहे आणि लोक हे सर्व पाहत आहेत. निश्चित एक दिवस त्यांची जागा त्यांना पाहायला मिळेल. एकनाथ शिंदेंनी सुद्धा हेलिकॉप्टरनं प्रवास करू नये असं अंबादासांनी म्हणतात. गाड्यांचा ताफा कमी केला असला तरी आता हेलिकॉप्टरनं प्रवास त्यांनी करू नये, गावाला जेव्हा जातात. त्यांनी काय करावं नाही करावं एवढं डीसीएम साहेबाला कळतं. इतरांनी त्यांना अक्कल शिकवण्याचा प्रयत्न करू नये. डीसीएम आहेत, सीएम आहेत आणि ते निश्चित मुख्यमंत्री मोदी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.